नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम्। हरिओम. हरिओम. आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या आता 21व्या श्लोकापर्यंत पोहोचलोय. तर 21वा श्लोक आपण नुकताच सुरुवात केलेली आहे मागच्या वेळेला. तर 18, 19, 20 आणि 21 याची आपण रिव्हिजन करून नेहमीप्रमाणे पुढे जाऊ. 18वा श्लोक म्हणते, हन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. इथे आपण बघितलं होतं की एक देह आणि देही यांच्या विशेष खास क्वालिटीज सांगितलेल्या आहेत की देही म्हणजे जो देह धारण करतो तो आत्मा हा नित्य आहे आणि तो जे देह धारण करतो ते मात्र अंतवंत म्हणजे अंत असणारे म्हणजे नाशिवंत असे आहेत. तर ते इमे देहा हा असं का म्हणलं होतं हे एक आपण बघितलं. त्याची 2-3 कारणं आपण बघितली होती की एक तर 3 प्रकारचे देह प्रत्येक जीव धारण करतो, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बदल होत असतात आणि जे जे बदलत असतं ते विनाशी असतं. दुसरं आपण बघितलं होतं कारण की जरी शरीर निरनिराळी दिसली तरी त्या सगळ्यांच्या ठिकाणी असलेलं आत्मचैतन्य हे एकच असतं. म्हणून पण इमे देहा हा असं म्हटलेलं आहे. आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये अनेक जण इथे उभे आहेत आणि त्या सगळ्यांना कसं मारू असा याला प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून त्यालाही त्याची जरा समजूत घालण्यासाठी की अरे हे सगळे देह नाशवंतच आहेत, तू जरी मारलं नाहीस त्यांना, तू जरी तुझ्या हातून जरी नाश झाला नाही तरी त्यांचा नाश होणं हे अटळ आहे. अशा 3 गोष्टींसाठी हे वापरलंय. उक्ताहामध्ये बघितलं होतं आपण की हे तत्वज्ञान कुठे सांगितलेलं आहे तर उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे आणि उपनिषदांमधून घेऊन त्याचं सार काढून श्रीकृष्णांनी ते गीतेमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यानंतर अनाशिन, नित्य आणि अप्रमेय अशी 3 पदांनी त्या शरीरी म्हणजे देही आत्म्याचा उल्लेख इथे केलेला आहे. तर अनाशिन आणि नित्य ही 2 पदं म्हणजे ही द्विरुक्ती वाटते ती कशासाठी आहे तर कुठल्याही प्रकारचा थोडा थोडा होणारा किंवा संपूर्ण होणारा असा कुठलाही नाश आत्म्याच्या बाबतीत घडू शकत नाही हे सांगण्यासाठी. आणि नित्यत्वाचे पण आपण 4 प्रकार बघितले, व्यवहारी आणि पारमार्थिक आणि परिणामी आणि कूटस्थ. याच्यातलं 4 प्रकारांपैकी आपल्या आत्म्याशी संबंधित जे आहे ते पारमार्थिक आणि कूटस्थ नित्यत्व. आणि मग अप्रमेय आणखीन कसा आहे तो अप्रमेय आहे म्हणजे जो मोजता येणार नाही किंवा जो त्याचं यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. कारण ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धी यांच्या पलीकडे असल्यामुळे आपली प्रमाण म्हणजे साधन ज्ञान करून घेण्याची आपली साधनं हीच आहेत, ज्ञानेंद्रिय आणि मन आणि बुद्धी. आणि त्याच्या पलीकडे असल्यामुळे ह्याला हा अप्रमेय आहे असं म्हटलेलं आहे. आणि या आत्म्याचं आपल्याला होणारी जाणीव कशी तर मी आहे ही जाणीव आणि ही कायमच आपल्याला असते. आणि हे अस्तित्वाचं जे भान आहे त्याच्याविषयी आपल्याला तर्क करण्याची गरज आहे ना प्रत्यक्ष प्रमाणाची गरज आहे ना कुणी येऊन सांगण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण किंवा तर्क आणि आप्तवाक्य प्रमाण हे कुठलेच प्रमाण आत्म्यासाठी गरजेची नाही, उपयोगाचीही नाही. तर ते स्वसंवेद्य म्हणजे प्रत्येकाला आपापलं जाणवणार असं आहे. आणि म्हणून हे सगळं असं आहे म्हणून तस्मात युद्धस्व भारत. म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर. आता ही आज्ञा नसून त्याला कर्तव्यासाठी केलेलं, कर्तव्य पार पाडण्यासाठी केलेलं आवाहन आहे. आणि हे अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांनाही केलेलं आवाहन आहे की जरी काही बिकट प्रसंग आपल्या जीवनामध्ये उत्पन्न झाले तरी त्यांना खंबीरपणे तोंड द्यावं. आपण पळकुटेपणा करू नये, घाबरटपणा करू नये आणि आपलं कर्तव्य तडीस नेण्यासाठी कायम सिद्ध राहावं असं या श्लोकामध्ये सांगितले. गीता आता 19वा श्लोक वाच.
य एनं वेत्ति हन्तारै यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. आता या 19व्या श्लोकामधला मुद्दा असा आहे की आत्म्याचं अकर्तृत्व आणि अभोक्तृत्व, म्हणजे आत्मा काहीही करत नाही, तो करता नाही आणि कुठल्याही क्रियेचं कर्मही नाही, म्हणजे कुठली क्रियाही त्याच्यावर घडत नाही, असं दोन गोष्टी याच्यामध्ये अधोरेखित केल्या. त्याच्यामध्ये आपण कूटस्थ नित्यत्व आणि पारमार्थिक नित्यत्व असल्यामुळे ह्या दोन क्वालिटीज आत्म्यामध्ये आहेत असं बघितलं होतं. आणि हा श्लोक हा कठोपनिषदातल्याच एका श्लोकावरती कसा बेतलेला आहे, ते आपण मूळ श्लोक वाचला होता. त्याच्यामध्ये फार सांगण्यासारखं काही नाही, म्हणजे आपण कूटस्थ नित्यत्व आणि हे सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे दोनदा, त्यामुळे आपण त्याची थोडीशी फास्ट रिव्हिजन केली तरी हरकत नाही. 20वा न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकामध्ये आत्म्याचं अविकारी असणं हे अधोरेखित केलेलं आहे. हा सुद्धा श्लोक कठोपनिषदामधून घेतलेला आहे, जवळपास सरळच्या सरळ, एखाद दोन शब्द इकडे तिकडे वगळता. आणि जसं 18व्या श्लोकामध्ये देह आणि देही याच्यामधला एक फरक सांगितला होता की देह हा देह हे नाशवंत आहेत आणि देही हा अविनाशी आहे. तसा इथे हा फरक सांगितलाय की देह हे विकारी आहेत आणि देही म्हणजे आत्मा हा अविकारी आहे. मग आता जगातल्या कुठल्याही वस्तूच्या बाबतीत, कुठले वस्तू किंवा व्यक्तीच्या बाबतीत कुठले 6 विकार असतात, तर जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती, हे 6 विकार असतात. आणि हे 6 विकार हे आत्म्याला अजिबात लागू कसे होत नाहीत हे सांगण्यासाठी इथे कुठली कुठली पदं वापरली आहेत त्या दृष्टीने आपण विचार केला होता. अज आणि न जायते या दोन पदांनी त्याला जन्म नाही, म्हणजे जायते हा विकार त्याच्यात नाही हे सांगितलं. न म्रियते यांनी त्याला विनश्यती हा जो विकार आहे तो त्याच्यामध्ये नाही हे सांगितलं. अयम भूत्वा भूयः न भविता या वाक्याने सांगितलं की हा एकदा होऊन पुन्हा होत नाही, म्हणजे अस्ति हा विकार त्याच्यामध्ये नाही हे सांगितलं. आणि मग जन्म आणि मरण या दोन टोकांमध्ये आता कुठले कुठले राहिले, वर्धन म्हणजे वाढणं, वर्धते, विपरिणमते म्हणजे रूपांतर होणं, आणि ऱ्हास म्हणजे विपक्षीयते, हे 3 सांगण्यासाठी नित्य, शाश्वत आणि पुराण हे 3 शब्द सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये नित्य ह्या शब्दांनी त्याच्यामध्ये कुठलंही रूपांतर होत नाही, म्हणजे विपरिणमते ह्या विकाराचा निषेध नित्यत्व यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर क्षय होत नाही, ऱ्हास, शाश्वत, शाश्वत म्हणजे ज्याचा कधीही ऱ्हास होत नाही, कारण आत्मा अवयवरहित आहे आणि निर्गुण आहे, ना गुण आहेत त्याला ना अवयव आहेत, मग कशाचा ऱ्हास होणार. म्हणून शाश्वत या शब्दांनी अपक्षीयते या विकाराचा निषेध केला. आणि पुराणाचा आपण बघितलं, पुरा अपि नवीन म्हणजे जुना असूनही तो जसाच्या तसाच आहे, म्हणजे कालनिरपेक्ष तो आहे, कुठल्याही काळामध्ये तो जसाच्या तसाच राहतो. यांनी त्याचं त्रिकालाबाधित्व आणि अपक्षीयते म्हटलं ना आपण, हे वर्धते या विकाराचा निषेध पुराण या शब्दांनी. अशा प्रकारे याच्यातली जे काही सगळ्या शब्दांची योजना आहे ते सर्व विकारांचा, साहीच्या साही विकारांचा निषेध करणारं आहे. आणि मग म्हणून हे सगळं आहे, म्हणून शेवटी कन्क्लुजन काय, हन्यमाने शरीरे न हन्यते, म्हणजे शरीराच्या आधाराने जरी त्याचं अस्तित्व जाणवत असलं तरी शरीर गेल्यानंतर, शरीराचा जरी नाश झाला तरी ह्याचा नाश हा मानला जात नाही. आणि मग आपण ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये ही कल्पना ज्ञानेश्वरांनी 2-3 उदाहरणं देऊन स्पष्ट केली होती. त्याच्यातली जी 1-2 आठवत आहेत मला आता चटकन ती सांगते, ओव्या नको वाचत बसायला आपण. की घटामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये वरच्या सूर्याचं प्रतिबिंब पडलंय. आता घट फुटला, पाणी सांडलं आणि त्याच्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब नष्ट झालं. म्हणून मुख्य सूर्याला काही प्रॉब्लेम आहे का, त्यांनी सूर्य जसा आहे तसाच आहे,
तसाच आत्मा तसाच असतो. त्याचं फक्त प्रतिबिंब म्हणजेच चिदाभास, ज्याच्यामुळे जीव हा सचेतन दिसतो, देह हा सचेतन वाटतो. तो फक्त नाहीसा झाला तरी आत्मा जसाच्या तसाच आहे. दुसरं उदाहरण दिलं होतं त्यांनी, झोपडीमधलं आकाश हे झोपडीच्या आकाराचं असतं किंवा एखाद्या खोलीच्या आकाराचं असतं. ती झोपडी किंवा ती खोली जर तुटली, मोडली, तर ते आकाश नष्ट होतं का? ते होतच. ते बाहेरच्या महाआकाशामध्ये विलीन होतं. तसंच आपलं जे आत्मतत्व असतं ते बाहेरच्या स्रोतामध्ये विलीन होतं. ते फक्त त्या देहाच्या सीमेमधून बाहेर पडतं इतकंच. 21वा. वेदा विनाशिनं नित्यै य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हन्तिकम्. तर हा मात्र आपण अर्धवट बघितला होता श्लोक, सुरुवात केलेली. तर तो आपण नीट बघूया. अन्वय आणि अर्थापासून बघूया. हे पार्थ, यहा एनम म्हणजे हे पार्था, जो ह्याला, एनम म्हणजे ह्याला म्हणजे या आत्म्याला, अविनाशिनम, नित्यम, अजम, अव्ययम वेद. हे पार्था, जो या आत्म्याला कसं जाणतो? अविनाशी, नित्य, जन्मरहित आणि अव्यय असं जाणतो. सहा पुरुष, तो पुरुष, कम कथम घातयती, तो पुरुष कोणाला कसा बरं मारवेल, आणि कम कथम हंती, कोणाला कसं बरं मारेल. तर या श्लोकाचा अभिप्राय असा आहे की आत्मा हा अविनाशी, अज आणि अव्यय आहे. त्याचं स्वरूप आपल्याला जसं आहे तसं कळलं तर स्वतःला करता समजण्याची चूक कोण करेल, हा मुद्दा त्या श्लोकामधनं सांगायचा. आता हे युद्धाची जी प्राप्त परिस्थिती समोर आहे त्या संदर्भात सांगितला गेलेला उपदेश आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याच्यातले सगळ्यात महत्वाचे शब्द आहेत कं घातयती हंतिकम. हा तुकडा, हा सगळा आत्मा आहे त्या संपूर्ण श्लोकाचा. त्याच्यातनं बरंच काही त्यांना सांगायचं. आता कम हंती म्हणजे कोणाला मारतो, या वाक्याच्या तुकड्यांनी अर्जुनाचा निर्देश होतो. आणि कम घातयती म्हणजे कोणाला मारवतो, या वाक्यामुळे श्रीकृष्णाकडे बोट दाखवलं जातं. आता इथे अर्जुन, एकदा त्याला अर्जुनाला जर आत्मा कसा आहे, अव्यय, अविनाशी वगैरे वगैरे जर समजलं असेल तर तो स्वतःला मारणारा समजूच शकत नाही. आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्णाला सुद्धा जरी तो अर्जुनाच्या नातेवाईकांना मारण्यासाठी त्याला उद्युक्त करणारा असं आपण श्रीकृष्णाला म्हणू शकत नाही किंवा तो तसा ठरू शकत नाही. आता कम हंती आणि कम घातयती हे प्रश्नार्थक सर्वनाम कम, किम सर्वनामाचे रूप आहे. म्हणून आपल्याला वाटतं की हे प्रश्न आहेत, पण हे प्रश्न नाहीये, हे उद्गार आहेत. आणि ते उद्गार काय दाखवतात? आक्षेप दाखवतात. म्हणजे असं कसं शक्य आहे, कोण कशाला कोणाला मारेल आणि कोण कशाला मारेल हे कळल्यानंतर असा आक्षेपार्थक उद्गार आहेत. आणि हे उद्गार एका ज्ञानी व्यक्तीच्या दृष्टीने आपल्याला बघायचे. म्हणजे एकदा आत्मस्वरूप एखाद्या व्यक्तीला जर व्यवस्थित कळलं तर वैयक्तिक हेव्या दाव्याच्या पातळीवर उतरून ती व्यक्ती कुणाचा घात करेल का, म्हणजे कुणाला त्रास देईल का, कुणाला हानी पोचवेल का, अशी या श्लोकातली भूमिका आहे. तर प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी डायरेक्टली प्रवृत्त करतोच आहे. अर्जुनाला काय किंवा पांडवांना दोघांनाही तो कौरवांना यांच्यातर्फे मारण्याची योजना त्यांनी केलेली आहे. त्यांना उघडपणे प्रोत्साहनही देतोय तो. तसंच स्वतःही त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कंसाला मारलेलं आहे, शिशुपालाला मारलेलं आहे. आणि ही सगळे जे वध आहेत ते वैयक्तिक घटनांमुळे किंवा वैयक्तिक पातळीवर केल्यासारखे वाटतात. कारण कंस हा त्याचा मामा होता, शिशुपाला त्याचा आतेभाऊ होता. आणि जेव्हा राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला द्यावा असं जेव्हा ठरत होतं तेव्हा त्याला शिशुपालांनी विरोध केला. हा त्याचा 100वा अपराध होता. त्याच्या आधी अनेक वैयक्तिक स्वरूपाचे अपराध त्यांनी केलेले होते श्रीकृष्णाचे. तेव्हा आपल्याला असं वाटतं
की हे वैयक्तिक पातळीवर येऊन त्यांनी हा वध केलेला आहे. पण प्रत्यक्षात तसं नाही. एकतर श्रीकृष्ण हा अवतारी पुरुष आहे. तो ज्ञानस्वरूपच आहे. तो ज्ञानी आहे असं म्हणणं हे फार चुकीचं आहे. तो तो ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे समाजातल्या सात्विक प्रवृत्तींचं रक्षण करणं या हेतूनेच त्यांनी या कृती किंवा हे वध केलेले आहेत. कारण कंस आणि शिशुपाल, कंसाने अतिशय अन्यायकारी राजवट होती त्याची. त्यामुळे ती संपवणं आणि सात्विक लोकांना संरक्षण देणं हा त्याच्या अवतार कार्याचा एक भाग होता. तसंच त्यांनी पांडवांच्या निमित्ताने जगातल्या सात्विकांना अं, 2 गोष्टी शिकवल्या. एक तर पहिलं शिकवलं, की ईश्वर जरी तुमचा पाठीराखा असला किंवा तुमच्या पार्टीत असला, तुमच्या बरोबरी असला, तरी लढायचंय ते तुम्हाला. तुम्ही लढलात तर तो तुम्हाला लढण्यासाठीची शक्ती देईल, अनुकूलता निर्माण करेल, यश मिळवून देईल. पण लढलं हे तुम्ही पाहिजे. तुम्ही स्वतः लढण्याची कृती केलीत तर. म्हणून आपल्याकडे म्हणतात की नाही, प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे प्रयत्नांच्या शेवटी परमेश्वर आहे. आधी नाही. आधी आपण स्मरण करा. परमेश्वराच्या स्मरणाने प्रयत्न करा. प्रयत्न जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याला यश शेवटी देईल ईश्वर. ही एक गोष्ट त्यांनी कशी सांगितली, त्यांनी प्रतिज्ञा केली होती ना, नदरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. आणि खरोखर त्यांनी ज्या अनेक प्रकारच्या क्लुप्त्या लढवल्या, वेगवेगळे उपदेश केले, वेगवेगळी सोल्युशन्स काढली वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना, त्याच्यामुळेच सर्व पांडव हे या महाभारताच्या युद्धामध्ये तरून गेले. इथे आपल्याला आपण जे गीता सुरुवातीचं ध्यान, त्या गीता ध्यानाचे जे 9 श्लोक पाहिले, त्याच्यामधला एक श्लोक आठवतो का? सोत्तीर्णा खलु पांडवी रणनदी कैवर्तक केशवः. महाभारताच्या युद्धाला नदीची उपमा दिली आहे. आणि ही रणनदी जे पांडव तरून गेले ते केवळ एकाच्याच भरवशावर, आणि तो म्हणजे नावाडी असलेला श्रीकृष्ण. इतकं श्रीकृष्णाचं महात्म्य त्या संपूर्ण युद्धामध्ये वादातीत आहे. त्या महाभारत युद्धासाठी अर्जुनाला, पांडवांना आणि इतर सत्व प्रधान वृत्तीच्या योद्ध्यांना प्रेरित करणं, त्याच्यामध्ये सामील करून घेणं, हे श्रीकृष्णाच्या अवतार कार्याचाच एक भाग, महत्वाचा भाग होतो. आणि दुसरी गोष्ट जी म्हटली, पहिली गोष्ट सांगितली की एक तर तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट मी सांगायची आहे ती म्हणजे जे सामर्थ्यशाली पण सज्जन आहेत त्यांनी जगामध्ये सत्वशक्ती टिकून राहावी, ती वाढावी, ह्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, लढाई दिला पाहिजे गरज पडली तर. आणि त्या हेतूच्या आड जे काही आणि जो कोणी येईल, मग तो अगदी पितामह भीष्म असले, तर गुरु द्रोण असले, तरी ते वैयक्तिक नातं, आपलं वैयक्तिक प्रेम, सौहार्द, मित्रत्व, आदर, या सगळ्या वैयक्तिक भावना बाजूला ठेवूनही त्यांचा बिमोड करायला लागला तर तो प्रसंग केलाच पाहिजे. हेही त्यांनी एक मोठा संदेश ह्याच्या मार्फत दिलेला आहे. म्हणून श्रीकृष्णाचं म्हणणं असं आहे, जेव्हा तो हे म्हणतो कम घातयति हंतिकम, तेव्हा काय म्हणणं आहे की मीच काय, पण कोणीही ज्ञानी व्यक्ती जर कुठल्या उदात्त हेतूनी युद्ध करताना दिसली किंवा युद्धाला सपोर्ट करताना दिसली, तर ते त्याची ती वैयक्तिक पातळीवरची वैराची स्थिती आहे. तो स्वतःचं वैर काढतोय असं कुणीही समजू नये. कारण ही मंडळी ह्या वैयक्तिक हेव्या दाव्याच्या पलीकडे गेलेली आहेत, कारण त्यांनी आत्म्याचं स्वरूप जाणलेलं आहे. आणि युद्ध करताना सुद्धा ते कर्तव्य भावनेने करत असतात, आणि त्यांची जी ज्ञानाची स्थिती आहे ती कधीच ढळत नाही. वैयक्तिक अहंकार, कर्तृत्व, भोक्तृत्व ह्या पातळीवर ते कसे उतरतील? एवढा सगळा अर्थ, हा हा सगळा भाव कंघातयति हंतिकम या 4 शब्दांमध्ये आहे. आता आपण हा सगळा अर्थ समजून घेतल्यानंतर परत एकदा हा श्लोक म्हणू आणि मग पुढच्या श्लोकाला जाऊ. आपण ते करूयात. मध्ये मध्ये मीच विसरते. सुरुवातीला जेव्हा नवीन श्लोक असेल तेव्हा विशेषतः सुरुवातीला श्लोक म्हणतो तेव्हा आपल्याला त्याची पाठीमागची भूमिका माहिती नसते. त्याच्याविषयीचं विवेचन झालं की पुन्हा एकदा तो श्लोक आपण म्हणूया. म्हणूया. वेदाविनाशिन हो हम्म. वेदाविनाशिनं नित्ये य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्.
आता 22वा पण म्हण. हम्म. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि. हा आता आपण पद फोडून वाचते. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरः अपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. आता अन्वय आणि अर्थ बघू. यथा नरः ज्याप्रमाणे माणूस जीर्णानि वासांसि विहाय जीर्ण वस्त्र टाकून अपराणी नवानी गृह्णाती दुसरी नवीन वस्त्रे घेतो. तथा त्याचप्रमाणे देही म्हणजे देहात असलेला आत्मा जीर्णानी शरीराणी विहाय जीर्ण शरीर सोडून अन्यानी नवानी संयाती अन्य नवी शरीरे धारण करतो. ज्याप्रमाणे माणूस जीर्ण वस्त्र टाकून दुसरी नवी वस्त्र घेतो त्याप्रमाणे देहात असलेला आत्मा ही जीर्ण झालेली शरीर सोडून अन्य नवीन शरीर धारण करतो. आता इथे एक उदाहरण देऊन आत्म्याचं अविनाशी असणं अविकारी असणं हे एका दृष्टांताच्या साहाय्याने एक्सप्लेन केलेलं आहे. जुनं वस्त्र बदलून नवीन धारण करणं हे ते उदाहरण आणि या उदाहरणातून आत्म्याचे जे नवीन नवीन शरीर धारण करणं हे जे सतत चाललेली गोष्ट आहे त्याच्याविषयी दोन गोष्टी आपल्याला कळतात की एक तर ही एक सहज घडणारी स्वाभाविक घटना आहे. त्यात फार विशेष काही नाही, ती घडतेच. इव्हेंच्युअली ही गोष्ट घडतच राहते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नवीन कपडे जेव्हा आपण घेतो पहिले जुने टाकून घेऊन नवीन कपडे धारण करतो तेव्हा आपल्याला आनंदच होतो की नाही. तसंच नवीन शरीर धारण करणं ही सुद्धा गोष्ट आनंददायी आणि जीवाच्या हिताचीच आहे. आपण ती दुःखाची गोष्ट नकारात्मक असं त्याला सगळ्या गोष्टी चिकटवल्या आहेत. मनुष्याच्या देहाचा मृत्यू झाला की फार वाईट घडलं असं आपण म्हणतो. पण असं का म्हणलंय की ही प्रोसेस हितकारी आहे किंवा आनंददायी आहे. तर आता ही जी सगळी पुनर्जन्माच्या माध्यमातून नवीन नवीन शरीर धारण करतो आत्मा सतत आणि त्याचं जीवन जीवन की यात्रा आत्म्याची यात्राच म्हणतात त्याला. तर असं का म्हणतात ही यात्रा पुनर्जन्माच्या माध्यमातून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून अखंड सुरू राहण्याची जी काही व्यवस्था आहे त्याचा हेतू काय. त्याचा हेतू असा आहे की प्रत्येक नवीन जन्मामध्ये तुमची आंतरिक उत्क्रांती व्हावी तुमची प्रगती व्हावी तुमचं अंतःकरण अधिक शुद्ध व्हावं तुमच्यामधल्या वासना कमी व्हाव्या ज्ञान ग्रहण करण्याची तुमची कपॅसिटी वाढत जावी आणि फायनली एंथ जन्मामध्ये कधीतरी तुम्हाला तुमची ती लेवल यावी की आता तुम्ही पूर्णपणे ज्ञान आत्मसात करू शकता स्वतः तुम्ही ज्ञानरूप होऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला मोक्ष मिळावा ही त्या आत्म्याच्या यात्रेची सगळ्या पुनर्जन्माच्या व्यवस्थेचा हेतू आहे. आपल्याला म्हणतं गीतेतच वाटतं 7व्या अध्यायात म्हटलेलं आहे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. ज्ञानी मनुष्य मला येऊन मिळतो कधी बहुनाम जन्मनाम अंते म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळण्यापर्यंतची स्थिती प्राप्त करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. गीतेतच अजून एक ओळ आहे आता कुठल्या अध्यायात मला आता आठवत नाही. अनेक जन्म संसिद्ध ततो याती परांगती. अनेक जन्मांमध्ये संसिद्ध होऊन तो शेवटी श्रेष्ठ गतीला पोचतो. संसिद्ध म्हणजे विशुद्ध होत जातो तो तयारी त्याची होत जाते तयारी वाढत जाते. म्हणजे हे होणं हे अपेक्षित आहे. प्रत्येकाचं तसं होतच नाही कारण जे या मार्गावरती येतात त्यांच्या बाबतीत ही प्रोसेस जास्त लवकर घडते. पण जे ज्ञानाच्या मार्गात येतच नाही अर्थात त्यालाही त्यांची पापकर्मच कारणीभूत असतात. कर्माचा सिद्धांत हा प्रत्येक ठिकाणी अप्लाय होतच असतो. म्हणून म्हणजे हे एक कारण आहे की ज्याच्यासाठी देह बदलणं ह्याच्याबद्दल दुःख करण्याचं काही कारण आहे. आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा नवीन वस्त्र धारण करतो तेव्हा मनुष्य बदलतो का. मनुष्य तोच असतो. तसंच देह जरी बदलला तरी आत्माही तोच असतो. मग आत्मा जर तोच राहणार आहे आणि फक्त वरचं वेष्टन बदलणार आहे तर मग त्याच्यासाठी दुःख करण्याचं काही कारणच उरत नाही.
बदल जो होतोय तो कशात होतोय? स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3 शरीरांमध्ये बदल होतो. पण आत्मा हा मात्र त्या सर्व शरीरांच्या पलीकडे. त्या शरीरातल्या बदलांचा आत्म्यावरती काही परिणाम होत नाही. आता या श्लोकामध्ये जो जीर्ण शब्द वापरलाय त्याच्याबद्दल काही जण आक्षेप घेतात, की जीर्ण म्हणजे फाटलेला, विरलेला असा जर अर्थ घेतला, तर प्रत्येक वेळेला सगळेजण वृद्ध होऊनच मरतात. म्हणजे शरीर त्यांचं अगदी त्या शरीराचा क्षय होऊन म्हातारं होऊनच मरतात असं आपल्याला दिसत नाही. प्रत्यक्षात कधीही मृत्यू येतो. खूप तरुण लोक पण मृत्युमुखी पडतात. कधी कोणी अपघातात जातं किंवा कुणाला काही रोग होऊन लवकर जातात. अगदी आईच्या पोटातनं बाळ सुद्धा मेलेलं जन्माला येतं. इथपर्यंत मृत्यूची अलीकडे अलीकडे वयोमर्यादा दिसते. मग जीर्ण शब्द का वापरतात? तर इथे जीर्ण म्हणजे विरलेला किंवा फाटलेला असा अर्थ न घेता जीर्ण म्हणजे निरुपयोग असा तिथे जर अर्थ घेतला तर मग आपल्याला त्याची संगती लागते. जीर्ण शब्द का वापरला? अगदी जरी समजा नवीन कपडा आणला, म्हणजे आपण नवीन म्हणून आणला, पण तो कधीतरी जुन्या घडीतला निघतो. मग तो घडीवर विरलेला असतो, तिथे फाटतो. असं जर निघालं तर आपल्याला तो नवीन असला तरी तो कपडा टाकावाच लागतो. आपण अशाही म्हणजे आपल्या व्यावहारिक जीवनात सुद्धा कधी कधी नवीन कपडे काही कारणास्तव आपल्याला टाकावे लागतात. तसंच शरीराचं कार्य जे म्हणजे ज्या कार्यासाठी जो जन्म मिळालेला आहे, ते कार्य समजा त्या शरीराने कमी वयात सुद्धा जर होणार नसेल पुढे जाऊन, तर मग जीवात्मा ते शरीर सोडून देतो. हे एक. आणि अजून एक असं आहे, की हे शरीर आपल्याला का मिळालंय? आपलं जे प्रारब्ध कर्म आहे, ते प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी ते शरीर आपल्याला मिळालंय. मग असं काही नियम नाहीये, की प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी 100 वर्षाचं आयुष्य असलं पाहिजे, 80 वर्षाचं आयुष्य असलं पाहिजे, अशी काही गरज नाहीये. जोपर्यंत प्रारब्ध कर्म संपत नाही, तोपर्यंत ते शरीर आपल्याला उपलब्ध आहे. आणि ज्या क्षणी शेवटचं त्यातलं कर्माचं फळ भोगून झालं, त्या क्षणी ते शरीर सोडावंच लागतं. हा कर्माचा नियम आहे. कर्म सिद्धांताचा नियम आहे. आणि त्यामुळे एखाद्याचे प्रारब्धाचे भोग हे समजा लवकर भोगून होत असतील, तर कुठलं तरी बारकसं निमित्त घडून तो देह सोडतो. म्हणजे ते वृद्ध झालं नसलं आणि लौकिक अर्थाने जीर्ण झालेलं नसलं, तरीही लवकर का सोडावं लागतं? त्याचीही आपण लॉजिक बघतोय. आणि मग त्याचं जे अर्धवट राहिलेलं कार्य असेल किंवा जे नवीन प्रारब्ध कर्म निर्माण झालं असेल, नवीन प्रारब्ध आपल्याला कर्माचा सिद्धांत त्यांनी सांगितला आहे का? त्यामुळे प्रारब्ध कर्म हे आपल्या कर्माच्या गाठोड्यामधली जी फळं आता भोगायला आता उद्युक्त झाली ती पिकणार आहेत आणि आता खायची आहेत, अशा फळांचा एक संग्रह किंवा सेट ऑफ दोज फ्रुट्स म्हणजे प्रारब्ध कर्म. तो भोगून संपेपर्यंत या जन्मामध्ये त्या गाठोड्यातील संचित कर्माच्या गाठोड्यातील अजून काही कर्म ही पक्व होतात आणि पुन्हा भोगायला तयार होतात. आणि तो सेट ऑफ फ्रुट्स भोगण्यासाठी तुम्हाला त्याला अनुकूल असं नवीन शरीर पुन्हा मिळतं, म्हणजे धारण करावं लागतं. आणि म्हणून इथे काय शब्द वापरले? नवानी शरीराणी देही संयाती. आता सम अधिक या धातू, या धातू हा गमनार्थक म्हणजे जाणे या अर्थी, म्हणजे नव्या शरीरांकडे तो आत्मा सम्यक्तया गच्छती याती, म्हणजे योग्य प्रकारे जातो. तर इथे चांगल्या प्रकारे म्हणजे योग्य प्रकारे. कशासाठी योग्य? तर पुढचं प्रारब्ध भोगण्यासाठी योग्य, पुढचं प्रारब्ध भोगण्यासाठी सुटेबल असं शरीर तो धारण करतो. म्हणून ते संयाती असा शब्द इथे वापरलेला आहे. तर म्हणून जीर्ण या शब्दाचा जो आक्षेप आहे तो कसा चुकीचा आहे किंवा जीर्णाने आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते आपण आता या श्लोकामध्ये बघितलं. आता परत एकदा हा श्लोक म्हणूया. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि. 23वा पण आता वाच. नैनै छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः.
पदच्छेद करून वाचूया. न एनं छिन्नन्ति शस्त्राणि, न एनं दहति पावकः, न च एनं क्लेदयन्ति आपः, न शोषयति मारुतः. सुटसुटीत 4 वाक्य 4 चरणांमध्ये आहे. एनं शस्त्राणि न छिन्नन्ति. एनं म्हणजे याला, या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही. एनं पावकः न दहति. याला अग्नी जाळू शकत नाही. पावक म्हणजे अग्नी. एनं आपः न क्लेदयन्ति. याला पाणी भिजवू शकत नाही. आता इथे पाणी आणि क्लेदयंती हे अनेक वचन वापरले. तर आप जलवाचक शब्द हे नेहमी नित्य बहुवचनात असतात. म्हणून क्लेदयंती असं बहुवचन वापरलंय या क्रियापदाच्या रूपाचं. आणि मारुतः न शोषयति. आणि वारा याला सुटू शकत नाही. तर इथे सुद्धा हा सुद्धा एक अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. आणि याच्यामध्ये आत्म्याचं अविकारी असणं आणि अविनाशी असणं हे पुन्हा एकदा वेगळ्या शब्दात भगवंत स्पष्ट करतात. आता या विकारवान जगतामध्ये वस्तूंचा नाश कशा कशा प्रकारे होतो. मागे आपण एका श्लोकामध्ये बघितलं होतं 6 प्रकारे कुठल्याही वस्तूचा नाश होतो. त्याच्यातला एक प्रकार असा होता की बाहेरून कुणाच्या तरी हातून ती गोष्ट नाश होते. त्या प्रकारातले सब प्रकार इथे सांगितलेले आहेत असं मला वाटतं. म्हणजे एक तर शस्त्रांनी होईल, अग्नीनी जाळून होईल, पाण्यात बुडून होईल, किंवा पाण्यात भिजून कुजून होईल, किंवा वाऱ्याने उडवून. तर वारा उडवूनही लावू शकतो, किंवा वारा इथे सुकवणं या वाऱ्याच्या क्वालिटीचा उल्लेख. तर अशा 4 प्रकारे कुणाकडून तरी एखाद्या गोष्टीचा नाश होऊ शकतो. आता इथे आत्मवस्तूला उद्देशून एनम असं वापरले. म्हणजे हा अगदी जवळ आहे. इथे सारखं अस्य, एनम हे सगळे जवळच्या वस्तूंना आपण सर्वनामं वापरतो की नाही, ही सर्वनामं आत्म्याला उद्देशून वापरतो. हा अगदी जवळ आहे. आता पहा ना, ते जो बोलतोय, जो ऐकतोय, त्या दोघांच्या शरीरामध्येही तो आहे, शरीराच्या बाहेरही आहे. आणि युद्धभूमीत जे जे लोक तिथे लढण्यासाठी जमलेले आहेत, त्या सगळ्यांच्या शरीरामध्ये आत आणि बाहेर सगळीकडे आत्मतत्वच भरलेलं आहे. आणि म्हणून तो अविनाशी आहे. म्हणून त्यांच्यावर शस्त्र चालवली तरीही ते नाश पावणार नाही. तर इथे पुन्हा सगळं युद्धाशी सारखं जोडतोय आपण, जोडायला पाहिजे, कारण की युद्धभूमीवर चाललेला हा उपदेश. म्हणून शस्त्रापासून पहिली सुरुवात केली की शस्त्र तोडू शकत नाही. मग त्याच्यानंतर पहिली शस्त्रांची लढाई झाली की साध्या शस्त्रांच्या नंतर थोडे अधिक वरच्या स्तरावरची अस्त्र वापरली जातात, मग अधिक दाहक अस्त्र वापरले जातात. म्हणून त्याच्यानंतर अग्नीचा उल्लेख आहे की अग्नी जाळू शकत नाही. आणि मग काही विशेष अस्त्र जशी की पर्जन्यास्त्र, मरुतास्त्र, ज्याच्यामध्ये पाण्याची शक्ती, वाऱ्याची शक्ती, ही म्हणजे पाण्याची आणि वाऱ्याची संहारक शक्ती जी आहे ती युद्धामध्ये वापरली जाते. आणि म्हणून त्या क्रमाने ते वापरले की आधी शस्त्रांचा उल्लेख आहे, मग क्रमाने अग्नी, पाणी आणि वारा यांचा उल्लेख आहे. आता हे झाले फक्त युद्धाशी निगडीत. आता थोडं तात्विक दृष्ट्या या सिक्वेन्सला काही अर्थ आहे का, किंवा या उल्लेखाला काही अर्थ आहे का, हे थोडंसं बघू. तर इथे आपल्या लक्षात येतं की पाणी, वारा आणि अग्नी ही तर पंचमहाभूतांपैकी 3 तत्व आपल्याला कळतात, लागलीच कळतात. तर शस्त्र म्हणजे काय? तर शस्त्र हे कुठल्याही जड पदार्थाचं प्रतीक म्हणून घेतलंय. आणि कुठलाही जड पदार्थ हा पृथ्वीचा अंश त्याच्यामध्ये असतो. म्हणून पृथ्वी हे महाभूत दाखवण्यासाठी शस्त्र हा शब्द वापरलाय, असं आपण तात्विक दृष्ट्या समजून घ्यायचं. आणि मग आता झालं पृथ्वी, तेज, आप आणि वायू या 4 भूतांचा उल्लेख या श्लोकामध्ये दिसतो. आणि आकाश या भूताचा उल्लेख जाणीवपूर्वक आणि सावधपणे टाळलेला आहे. कारण आकाश हे असं महाभूत आहे की जे कुणाला कधी मारू शकत नाही किंवा जखमी करू शकत नाही. बाकीचे 4 तत्व आहेत ती मात्र वस्तूच्या नाशाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे ही कारणीभूत होऊ शकतात. आता या आत्मवस्तूच्या बाबतीत मात्र या तत्वांचा कुठला म्हणजे काही त्याची मात्रा चालत नाही असं म्हणू. कारण काय? तर जो वेदांतातला जो एक नियम आहे की कुठलंही उपकरण किंवा कुठलीही वस्तू ही त्याच्यापेक्षा जी गोष्ट सूक्ष्म असते
त्या सूक्ष्म तत्वावर आघात करू शकत नाही किंवा त्याचा नाश करू शकत नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारे परिणाम करू शकत. आता इथे आपण एक तैत्तिरीय उपनिषदातला मंत्र बघूया. त्याच्यामुळे ही सूक्ष्मता किती सखोल आहे हे आपल्या लक्षात येईल. तैत्तिरीय उपनिषदामधल्या ब्रह्मानंद वल्ली मधली अनुवाक 1 आणि दुसरा मंत्र. तस्मात् वा एतस्मात् आत्मनः आकाशः संभूतः. आधी पूर्ण मंत्र वाचते आणि मग त्याचा अर्थ सांगते. आकाशात वायुः, वायोरग्निः, अग्नेरापः, अद्यः पृथिवी, पृथिव्या ओषधयः, ओषधीभ्यो अन्नम्, अन्नात् पुरुषः. त्याच्यामध्ये सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम दिलाय. तस्मात् वा एतस्मात् म्हणून ह्या पर पुन्हा इथे एतस्मात् म्हटलंय. ह्या आत्म्यापासून आकाशः संभूतः, आकाश तन्मात्रा निर्माण झाली. आकाशात वायू, आकाशातनं वायू, वायोः अग्निः, वायूमधून अग्नी, अग्नीमधून पाणी, पाणीमधून पृथ्वी, पृथ्वीमधून औषधयः. औषधयः म्हणजे वनस्पती, पण अशा वनस्पती की ज्या एकदा फळ दिल्या किंवा त्यांचं पीक आलं की त्या नष्ट होतात आणि पुन्हा नव्याने त्याचं प्लांटेशन करायला लागतं. म्हणजे जी सगळी पिकं येतात की नाही ती त्या गटामध्ये मोडतात आणि पिकांमधून आपल्याला अन्न मिळतं. आंबा किंवा चिक्कू किंवा ही जी आहेत ती फळं त्याच झाडाला पुन्हा 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 फळांचे वेगळे वेगळे बहार येतात. पण ही जी पिकं आहेत तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे ती एकदा फळं दिलं की संपतात. पुन्हा नव्याने लागवड करायला त्याला औषधी मिळतात आणि अशा औषधींपासून अन्न मिळतं आणि या अन्नातून पुरुष म्हणजे जीव निर्माण होतो. अन्न खाऊनच जीवाची निर्मिती होते, जीवाचं रक्षण होतं. म्हणून अन्नात पुरुषः. तर इथे जर आपण बघितलं तर सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम जेव्हा आपण वाचतो तेव्हा सृष्टीची निर्मिती, सगळ्या सृष्टीची निर्मिती आपल्याला माहितीये की 5 महाभूतांच्या एकत्रीकरणाने झालेली आहे. तर ती महाभूत कुठून निर्माण झाली आहेत? आत्म्यापासून निर्माण झाली. म्हणजे आत्मा हा त्या पंचमहाभूतांपेक्षाही अतिशय सूक्ष्मतम आहे. त्यामुळे सूक्ष्मतम आहे, सर्वव्यापी आहे, सर्व समावेशक आहे आणि त्याच्यावर ह्या पंचमहाभूतांचा काहीही परिणाम होऊ शकत नाही. त्यामुळे इनफॅक्ट उलट त्यांच्या ज्या शक्ती आहेत त्या आत्म्यापासून त्यांना मिळतात. म्हणजे अग्नीची जाळण्याची शक्ती, पाण्याची ओलं करण्याची शक्ती आणि वाऱ्याची वाळवण्याची शक्ती, ह्या ज्या शक्ती आहेत त्या त्यांच्या शक्ती त्यांना आत्मतत्व जर पुरवत आहे तर त्या मूळ स्त्रोत असलेल्या आत्म्यावरती ही पंचमहाभूत म्हणजे 4 महाभूत काय काम करू शकणार, काय काम करू शकणार? तुम्हाला आठवत आहे का मी तुम्हाला एकदा केनोपनिषदातली गोष्ट सांगितली होती. अगदी सुरुवातीला मला असं आठवतंय, मी ती थोडक्यात सांगते कारण समजा अगदी काही सुरुवातीला काही जण नसतील तर. केनोपनिषदामध्ये अगदी हेच सांगितलेलं आहे. देव आणि दैत्य यांचं सततच त्यांचे युद्ध होत असत. तसं एक युद्ध त्यांच्यामध्ये होतं आणि याच्यामध्ये देव हे धर्माच्या बाजूने असतात म्हणून ब्रह्म आपली शक्ती त्यांना पुरवतो आणि त्याच्यामुळे असुरांची हार होते आणि देव हे जिंकतात. मग ते एक जल्लोष करत असतात की चला आता आपण विजयोत्सव साजरा करूया. तर मग तिथे प्रत्येक देव हा मी कसा पराक्रमी आहे, माझ्यामुळे कसं युद्ध जिंकायला मदत झाली, अशा त्या बढाया मारत असतात. त्याच वेळेला बाहेर त्या दालनाच्या बाहेर एक विचित्र आकृती उपस्थित होते. तर ती द्वारपालाच्या लक्षात येऊन तो आज सूचना देतात की असं कोणीतरी काहीतरी एक विचित्र आकृती तिथे बाहेर आहे. मग इंद्र पहिल्यांदा अग्नीला पाठवतो, जा रे जरा बघून ये काय कोण आलंय. अग्नी जातो, तो म्हणतो तुम्ही कोण आहात? तर ती आकृती त्याला म्हणते तू कोण आहेस? तर अग्नी म्हणतो हे काय, मला म्हणजे मला ओळखत नाहीस तू? मी एवढा अग्नी, माझं हे सामर्थ्य आहे, मी असं करू शकतो तसं करू शकतो. तर तो म्हणतो ठीक आहे, तुझ्यात एवढं सामर्थ्य आहे ना, ती समोर पडलेली काडी आहे ती जरा जाळून दाखवतोस का? तो प्रयत्न कर, काडी तर जाळायची ना, त्याच्यात काय एवढं. पण नाही जमत त्याला. तो खूप प्रयत्न करतो आणि मग तो खूप कोशाळा होतो आणि परत येतो. तर इंद्राला आश्चर्य वाटतं की अग्नीला कसं काही जमलं नाही. तो म्हणतो बरं वाऱ्याला तू जा, तू बघ काय होतंय ते.
वाऱ्याचीही तीच गत होते. परत त्याला ती काडी तो उडवायला लावतो, ती काडी सुद्धा त्याच्याच्याने उडत नाही, तोही परत येतो. अग्नी आणि वायूसारखे महान शक्तिशाली देव जेव्हा परत येतात तेव्हा मात्र इंद्राला काहीतरी जाणवतं की काहीतरी गडबड आहे, की कोणीतरी खूप शक्तिशाली आसामी आहे बाहेर आलेली. म्हणून तो बाहेर जातो. तेव्हा ते यक्ष तिथून अदृश्य झालेलं असतं. मग तो देवीची आराधना करतो. तप डोळे मिटून तो काय त्याचं ध्यान करतो की काय झालं असावं. त्यावेळेला ती देवी त्याच्या समोर साक्षात अवतीर्ण होते आणि त्याला उपदेश करते की अरे, ते जे आलं होतं ना ते ब्रह्म होतं आणि त्या ब्रह्माच्या शक्तीमुळे तुम्हाला सगळ्या शक्ती मिळाल्या आणि म्हणून तुम्ही जिंकलात. तुम्ही त्याला विसरलात आणि तुम्ही स्वतःच्याच कर्तृत्वामध्ये मशगूल झालात. याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी ते इथं आलं होतं. आणि अग्नी आणि वायूला त्यांनी जो धडा दिला त्याच्यावरून तुम्ही सगळ्यांनी हे समजून घ्या की तुमच्या सर्व शक्ती या त्याच्यामुळे आहे. अशी ती केनोपनिषदातली गोष्ट आहे. इथे ह्या नैनम चिन्नंती शस्त्राणी श्लोकाबद्दल माझी एक आठवण आहे. ती म्हणजे आता मी सहज गंमत म्हणून सांगते, त्याचा ह्याच्याशी काही डायरेक्ट संबंध आहे असं नाही. लहानपणी वसंत कानेटकरांचं इथे ओशाळला मृत्यू नावाचं एक नाटक शाळेत असताना, गीता तुला आठवत असेल आपल्या शाळेत केलं होतं. तर तेव्हा ते नाटक आम्ही बघत होतो आणि औरंगजेबानी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर त्यांचे किती अनन्वित छळ केला आणि त्यांचे किती हाल हाल करून त्यांना मारलं, या विषयावर ते सगळं नाटक आधारित होतं. आणि औरंगजेब हर तऱ्हेने प्रयत्न करतो की संभाजीनी दयेची याचना करावी, त्यांनी ओरडावं, त्याला यातना व्हाव्या, त्या यातना त्याच्या ओरडण्यातून एक्सप्रेस व्हाव्या. पण संभाजी महाराज हे एकदाही ओरडत नाहीत, दयेची भीक मागत नाहीत आणि तोंडातनं अक्षरशः ब्र न काढता ते सर्व ते सोसतात. आणि तेव्हा एका प्रसंगामध्ये हातामध्ये पायामध्ये बेड्या घातलेल्या अवस्थेमध्ये संभाजी महाराजांच्या तोंडी तो डायलॉग दिलेला आहे. ते तो म्हणतात की अरे, तू औरंगजेबा तू मला काय करणार. तेव्हा त्यांनी हाच श्लोक घातला, नैनम चिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. ते ऐकताना आता तेव्हा काय एवढी मॅच्युरिटी नव्हती. तेव्हा आम्हाला वाटत, म्हणजे मला तरी असं वाटत होतं की हे जरा नाटककारांनी अतिच केलंय. ह्या संभाजीला काय एवढं गीतेतले श्लोक बीक म्हणजे जरा अतिच होत आहे. अर्थात तेव्हा काही संभाजी महाराजांच्या विषयी पण माहिती नव्हती. पण पुढे जेव्हा छत्रपती संभाजी ही सिरियल बघितली आणि नंतर संभाजींच्या विषयी वाचनही जेव्हा घडलं तेव्हा कळलं की त्यांचं संस्कृत अतिशय उत्तम होतं आणि त्यांनी 9व्या का 10व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये त्याची रचना केली होती. म्हणजे संस्कृत समजणं तर खूपच किरकोळ बाब आहे, रचना करू शकण्याच्या लेव्हलचं त्यांचं संस्कृतचं ज्ञान होतं. हे तेव्हा कळलं. तेव्हा असं वाटलं की मग संभाजी महाराज नक्कीच म्हणू शकले असतील. आणि म्हणणं तर सोडाच, म्हणणं ही एक खूप वरवरची गोष्ट आहे, पण ती गोष्ट त्यांनी आचरणात आणली होती. त्या गोष्टीचं कौतुक आज आपल्या लक्षात येतं. म्हणजे की गीतेतले श्लोक वाचणं, पाठ करणं, त्याच्यावर निरूपण करणं हे ठीक आहे, थोड्या प्रयत्नांनी कोणीही करू शकेल. पण एकतरी ओवी अनुभवावी असं जे आपण म्हणतो, एक तरी छोटीशी गोष्ट आपल्याला रोजच्या जीवनात आचरणात आणायला जमते का? संभाजी महाराजांचं उदाहरण म्हणून मी शेअर केलं की एवढूसं कापलं, एवढूसं काही झालं, दिवसभर त्याच अवयवाकडे लक्ष असतं आपलं, बाकी काही सुचत नाही. आणि एवढाच छळ, खरोखरच त्या लेव्हलची त्यांची डिव्होशन असल्याशिवाय किंवा त्यांचं ज्ञान हे खरं उतरलेलं असल्याशिवाय कसं शक्य झालं असेल त्यांनी. श्लोक परत एकदा म्हणूयात आणि पुढे जाऊ. नैनै छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. पुढचं वाचू. पुढचं. अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणो अचलोऽयं सनातनः. आता इथे पदच फोडून वाचूया. अच्छेद्यः अयम् अदाह्यः अयम् अक्लेद्यः अशोष्यः एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम् सनातनः. आता अन्वय. अयम अच्छेद्यः, हा आत्मा न तोडता येणारा आहे. अयम अदाह्यः, तसेच हा न जाळता येणारा आहे. अक्लेद्यः च अशोष्यः, न भिजवला जाणारा
आणि न सुकवला जाणारा असा आहे. अयम नित्यः सर्वगतः अचलः स्थाणुः. नित्य हा कसा आहे? नित्य सर्व स्थानगत म्हणजे सगळीकडे सर्वव्यापी, आणि अचलः म्हणजे अचल न हलणारा, स्थाणुः स्थिर, आणि सनातनः एव सनातन असाच आहे. हा आत्मा न तोडता येणारा आहे, न जाळता येणारा आहे, न भिजवला जाणारा, न सुकवला जाणारा, आणि नित्य सर्वव्यापी अचल स्थिर आणि सनातन असा आहे. आता मागचा जो 23वा श्लोक होता ना, त्या श्लोकाचंच पुढे कंटिन्युएशन आहे या श्लोकामध्ये. त्यामुळे पहिल्या ओळीत जी आत्म्याची विशेषणं आहेत की नाही, ती एकेका मागच्या श्लोकातल्या एकेका चरणाशी संबंधित आहेत. नैनम छिन्नंती शस्त्राणी 23व्या श्लोकातला पहिला चरण. याला शस्त्र मारू शकत नाही, तोडू शकत नाही, म्हणून हा अच्छेद्य आहे. आता हा अयम अच्छेद्य, हा तोडला जाऊ न शकणारा आहे. नैनम दहती पावकः, त्याला अग्नी जाळू शकत नाही. आता हा अयम अदाह्य, म्हणून हा जाळला जाऊ न शकणारा आहे. न च एनम क्लेदयंती आपः, म्हणून हा अक्लेद्य म्हणजे भिजवला जाऊ न शकणारा आहे. आणि न शोषयती मारुतः, त्याला वारा सुकवू शकत नाही, म्हणून हा कसा आहे? अशोष्य, हा सुकवला जाऊ न शकणारा आहे. अशा प्रकारे चारही महाभूतांकडून आत्म्याचा नाश अशक्य आहे, कारण आत्मा हा पदार्थ म्हणजे मॅटर नसून तो तत्वरूप आहे. आणि या आत्मतत्वाचं वर्णन पुढच्या ओळीमध्ये 5 विशेषणांनी केलेले. नित्य, सर्वगत, स्थाणुः, अचलः आणि सनातन. आता पहिलं जे आहे नित्य, त्याच्याविषयी आपण खूप वेळेला बोललोय. नित्य म्हणजेच अविनाशी, पारमार्थिक आणि कूटस्थ नित्यत्व आत्म्याच्या बाबतीत आहे. आता उरलेली जी आहे सर्वगत, स्थाणु आणि अचल, या 3 विशेषणांनी आत्म्याचं सर्वव्यापित्व सांगितलेलं आहे. तर सर्वगत जर आपण बघितलं तर 16व्या श्लोकात आपल्याला आठवत असेल, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. नाभावो विद्यते सतः, सतचा कुठेही अभाव नसतो. याच्यावरून आपल्याला तीच गोष्ट सांगितली जाते. आणि 17व्या श्लोकात अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततम, येन सर्वमिदं ततम, ज्यांनी हे सगळं व्यापलं गेलेलं आहे. इथे सगळं विश्व हे आत्म्याने व्यापलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्याचं पुरेसं विवरण आधी बघितले. आता स्थाणु आणि अचल हे 2 आपण बघूया. स्थाणु हा शब्द खांब आणि झाड त्या 2 स्थिर गोष्टींसाठी वापरला जातो. तर पण हे तत्व खांबापेक्षा सुद्धा जास्त स्थिर आहे. कसं काय? कारण खांबाच्या अवतीभोवती खांब नसलेली जागा असते. त्यामुळे समजा जोराचं वादळ आलं, काही झालं, तर खांब असा वाकून बाजूला पडू शकतो, किंवा कशाचा त्याच्यावर आघात केले तर तो असा वाकू शकतो. पण आत्मा मात्र सगळीकडेच भरलेला आहे, त्यामुळे त्याला हलायलाच जागा नाही. त्यामुळे तो ऍब्सोल्यूट स्थिर आहे, असं स्थाणु यांनी म्हणायचं. आता अचल, चल म्हणजे हालचाल करणार आणि अचल म्हणजे हालचाल न करणार, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे जाऊ शकत नाही. आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणासाठी जर जायचं असेल तर कुठल्याही वस्तूसाठी अशी जागा पाहिजे की ज्या ठिकाणी ती वस्तू नाही. आत्म्याच्या बाबतीत ती पॉसिबिलिटीच नाहीये. आत्मा प्रत्येकच ठिकाणी, मग आत्मा कुठून कुठे जाणार आणि कशासाठी? तरीही स्थाणु आणि अचल हे थोडे जवळच्या अर्थाचे शब्द आपल्याला जाणवतात. याच्यातला एक अगदी सूक्ष्म फरक आहे की स्थाणूनी जी गोष्ट पायामध्ये किंवा मुळामध्ये स्थिर आहे ती दाखवली जाते. जसं वडाचं झाड असेल, ते बुंध्यापाशी स्थिर असतं, पण वर त्याच्या फांद्या आणि पानं बिनं हलत असतात. तिथं ते चल असतं आणि बुंध्याशी स्थाणू असतं. पण आत्मतत्व मात्र बुंध्याशी पण स्थिरच आहे आणि शेंड्याशी सुद्धा स्थिरच आहे. म्हणून त्याला स्थाणू आणि अचल असे 2 वेगळे शब्द त्याची स्थिरता दाखवण्यासाठी वापरलेले. तर पुढचं काय आहे? सनातन, शेवटचा शब्द. सनातन आपण 20व्या श्लोकात पुराण शब्द बघितला.
पुराणाचा जो अर्थ बघितला तोच इथे पण अभिप्रेत आहे, की काळानुरूप त्याच्यात काहीही बदल न होणारा, कायम तसाच असणारा, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण कसं आहे, की आता पुन्हा पुन्हा रिपिटेशन खूप आहे आणि आपण आधीच्या श्लोकामध्ये पुष्कळचं निरूपण पाहत पाहत इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला हे नित्य सर्वगत वगैरे समजायला काही हरकत नाही. आपण म्हणे हा 24वा श्लोक पुन्हा वाचते का? अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु अचलोऽयं सनातनः. पुढचा वाचू. वाच. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अव्यक्तः अयम् अचिन्त्यः अयम् अविकार्यः अयम् उच्यते तस्मात् एवं विदित्वा एनं न अनुशोचितुम् अर्हसि. अयम अव्यक्तः, हा आत्मा अव्यक्त आहे. अयम अचिन्त्यः, हा अचिंत्य आहे. तसंच अयम अविकार्यः उच्यते, हा विकाररहित आहे असं म्हटलं जातं. तस्मात म्हणजे म्हणून, एनम एवम विदित्वा, ह्याला अशा प्रकारे जाणल्यानंतर अनुशोचितुम न अर्हसी, तुला शोक करणे उचित नाही. इथे अनुशोचितुम म्हटले, शोचितुम नाही. अनु या ह्याच्यातून काय दाखवायचं, पुन्हा पुन्हा सतत शोक करणं. एकदा शोक केलास ठीक आहे, तुला हे सगळं कळल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीसाठी शोक करू नकोस, ते तुला शोभत नाही असं म्हणायचं. आता याच्यामध्ये 3 आत्म्यासाठीची वर्णन केलेली आहेत विशेषण, अव्यक्त, अचिंत्य आणि अविकार्य. त्याच्यातलं अविकार्य जे आहे ते आपण बघितलेलं आहे, जे न जायते म्रियते वा कदाचित, ह्याच्यामध्ये पूर्ण अविकारीवरती आपण व्यवस्थित विवेचन केलंय, त्यामुळे त्याच्याविषयी काही सांगण्याची गरज नाही. अव्यक्त आणि अचिंत्य बद्दल आपण आता बोलू. व्यक्त म्हणजे काय, तर जे पंच ज्ञानेंद्रियांनी जाणलं जाऊ शकतो त्याला म्हणायचं वस्तू, त्या वस्तूला म्हणायचं व्यक्त. मग अशा वस्तूला काय काय असतं, नाम असतं, रूप असतं, गुण असतात. पण आत्मा हा कसा आहे, निर्गुण. निर्गुण आणि निराकार, त्यामुळे त्याला ना नाम आहे, ना रूप आहे, ना गुण आहे. त्यामुळे तो ज्ञानेंद्रियाकडून, ज्ञानेंद्रियांच्या तर्फे जाणला जाऊ शकत नाही. आता आपण तेही बघितलंय की ज्या ज्ञानेंद्रियांना आत्मा शक्ती पुरवतो, तीच ज्ञानेंद्रिय त्या आत्म्याला जाणायला कशी काय समर्थ होतील. तर त्याच्यासाठी एक छोटस उदाहरण सांगते, म्हणजे हा मुद्दा आपल्याला कायमस्वरूपीच लक्षात राहील. एखादा टॉर्च असेल तर त्या टॉर्चच्या प्रकाशात ज्या गोष्टी दिसतात, त्याच टॉर्चच्या प्रकाशात तो प्रकाश टॉर्चचा ज्याच्यामुळे येतोय, त्या टॉर्च मध्ये घातलेल्या आपल्या सेल्स असतील, त्या त्याच टॉर्चच्या प्रकाशात दिसतील का, नाही. तसंच आहे, त्या टॉर्चच्या बॅटरीच्या म्हणजे सेल्सच्या ठिकाणी आत्म्याची कल्पना करायची. त्यामुळे जो आत्मा ज्ञानेंद्रियांना प्रकाशित करतो, म्हणजे ज्ञानेंद्रियांना त्यांच्या त्यांच्या शक्ती पुरवतो, त्या ज्ञानेंद्रियांच्याकडून तोच आत्मा कसा प्रकाशित होईल, म्हणजे कसा जाणला जाईल. हे सगळं अव्यक्त, म्हणून ह्याला आत्म्याला अव्यक्त म्हटले. तो आहे पण ज्ञानेंद्रियांनी जाणला जाऊ शकत. पुढचं काय आहे, अचिंत्य. आता तो अव्यक्त आहे म्हणूनच तर तो अचिंत्य आहे, कारण इंद्रियांनी जे विषय ग्रहण केलेले असतात त्या विषयांचा अनुभव हा संवेदनांच्या रूपाने आपल्याला मनोबुद्धीच्या साहाय्याने तो घेता येतो. आता तो कसा घेता येतो, जी कुठली गोष्ट अनुभवली गेली असेल, की ज्या प्रमाणात अनुभव त्याचा आपण घेतला असेल, त्या प्रमाणात त्याचा संस्कार हा बुद्धीवरती, त्याचा संस्कार हा मनावरती, अंतःकरणामध्ये उमटतो आणि त्या संस्काराशी बुद्धी निगडीत होते. आणि मग पुढच्या विचारांच्या साखळ्यांचा वापर करून, तर्काचा वापर करून मग त्या गोष्टीचं चिंतन बुद्धी करू शकते. पण इथे आत्म्याच्या बाबतीत काय आहे, असा कुठलाच अनुभवात संस्कार निर्माण करणारा अनुभव आत्म्याचा आपण घेऊ शकत नाही. म्हणजेच म्हणून त्याला म्हटलंय की हा अचिंत्य आहे, कारण मन आणि बुद्धी ह्यांनी सुद्धा तो त्याचं आकलन होऊ शकत नाही. म्हणजे मन आणि बुद्धीचा सुद्धा तो विषय होऊ शकत नाही, कारण मन आणि बुद्धी सुद्धा आपापली कार्य ही
ते आत्मतत्वाच्यामुळेच करू शकतात. तर आत्म्याच्या या अचिंत्यपणाबद्दल आता वाटतं 5 वाजलेत. आता इथून काही अगदी महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. पण आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचू आणि थांबू आणि पुढच्या वेळेला मी त्या पुढे एक्सप्लेन करेन. कारण ते थोडं घाईमध्ये सांगणं मला योग्य वाटत नाही. अचिंत्यपणाबद्दल अचिंत्य असणं आत्म्याचं या मुद्द्याबद्दल ज्ञानेश्वरीत काय ओव्या आहेत ते आपण फक्त वाचूयात. 148 ते 150 अशा त्या ओव्या आहेत. हा तर्काची ये तेठी गोचर नोहे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. हा तार्किकाच्या दृष्टीला दिठी म्हणजे दृष्टी हा तर्क करणाऱ्याच्या दृष्टीला मुळीच दिसत नाही आणि ध्यानधारणेला याच्याच दर्शनाची सारखी ओढ आहे, उत्कंठा लागून राहिलेली असते. हा सदा दुर्लभ मना आपुनो हे साधना निस्सिमो हा अर्जुना पुरुषोत्तम. मनाला दुर्लभ आहे म्हणजे मनाने त्याचं आकलन करता येणार नाही. आपुनो हे साधना, आपू म्हणजे अधीन, तो कुठल्याही साधनेनी आवाक्यात येत नाही, जाणला जाऊ शकत नाही. निस्सिमो हा अर्जुना, त्याला सीमा नाही, हा अमर्याद आहे आणि हा पुरुषोत्तम आहे, हा पुराण पुरुष आहे. हा गुणत्रया रहितू व्यक्तीसी अतितू अनादि अविकृतू सर्वरूप. हा तिन्ही गुणांनी निर्लेप आहे म्हणजे ह्या गुणांच्या अतीत आहे, सत्व रज तमांच्या पलीकडचा आहे आणि हा अव्यक्त आहे म्हणजे त्याला नाम रूप गुण काही नाही, अविकृत, त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, तो अनादि आहे आणि सर्व रूप म्हणजे सर्व व्यापक असा आहे. अर्जुन ऐसा हा जाणावा सकळात्मको देखावा मग सहजे शोक आघवा हरेल तुझा. जर हा असा आहे हे जर तू अर्जुना जाणलंस आणि तो सगळ्या ठिकाणी आहे, सकळात्मक सगळ्यांचा आत्मा म्हणून आहे हे जर जाणलंस तर तुझा सगळा जो शोक आहे तो निघून जाईल, म्हणजे तुला शोक करण्याचं काही कारणच उरणार नाही. आता ह्याच्यामधली ही जी ओळ आहे ना, ध्यान याची ये भेटी उत्कंठा आहे, ह्या ओवीचं थोडं स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटते. ती मी पुढच्या वेळेला देईन कारण ते थोडस शांतपणे समजून घेण्याचा विषय, गडबडीत उरकाउरकी नको करायला. एकदा हा श्लोक म्हण गीता आणि मग आपण थांबूया. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. काही शंका आहेत का आजच्या भागामध्ये? आजचं खूप तसं म्हणजे पुष्कळ वेळेला बोलून झाल्यामुळे मला असं वाटतं समजायला खूप सोपं होतं. प्रार्थना म्हणायची. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.